आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड.
शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली तसेच वीर पत्नी वीर माता यांना विनम्र अभिवादन. श्री छत्रपती शिवाजी महाराज, श्री छत्रपती संभाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, श्री छत्रपती शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे, ज्योतिराव फुले या सर्व महामानवांना विनम्र अभिवादन. या सोहळ्यास आलेले प्रामुख्याने मान्यवर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय लेफ्टनंट जनरल सुदर्शन हसबनी साहेब रिटायर्ड, तसेच कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती लेफ्टनंट कर्नल भीमसेन चौदार साहेब, सांगली जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, निखिल सुनीता व्यंकटराव पाटील, वन अधिकारी जत, मान्य श्री ॲडव्होकेट आर आर पाटील तात्या, माजी DYSP मार्गदर्शक सल्लागार वीर जवान प्रतिष्ठान, मान्य श्री दिलीप यादव साहेब, ऑर्डिनरी कॅप्टन, कॅन्टीन मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर गौतमभाऊ पाटील, संचालक मान्य पांडुरंग भोसले, सांगली जिल्हा समन्वय समिती अध्यक्ष, मान्य श्री नितीन चैगुले भैयू, श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान संस्थापक अध्यक्ष, तसेच BG रेकॉर्डवरून आलेले मान्य लेफ्टनंट कर्नल प्रकाश पाटील साहेब, मेजर मोरे साहेब, तसेच वीरपत्नी 1971च्या लढाईमधील शहीद वीरपत्नी माननीय श्री वीरपत्नी शांताबाई बांगडे या सर्व पाहुण्यांचं सांगली जिल्ह्यात या शहीद सन्मान स्वागत. या प्रतिष्ठानची स्थापना करताना माननीय ॲडव्होकेट आर आर पाटील तात्या, माजी DYSP यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली. तसेच शहीद वीर महावीर चक्र विजेते पांडुरंग यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करून तात्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत आम्ही सर्व युवा वर्ग काम करत आलो. या प्रतिष्ठानची स्थापना करताना आम्ही संताजी पाटील, सूर्यकांत सर, संभाजी गायकवाड सर, भीमराव शेंडगे, अनिकेत संग्राम हे सर्व आम्ही तरुण एकत्र येऊन माजी सैनिकांच्या व वीर जवानांच्या साठी काम करण्याची भूमिका घेतली. आजपर्यंत प्रतिष्ठानकडून विविध सामाजिक उपक्रम विविध स्तरावर राबवण्यात आले. सैनिकांना सामाजिक स्तरावर काम करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी समाज उपयोग उपक्रम राबवण्यात आले. प्रामुख्याने शाळेतील गोरगरीब होतकरू मुलींना पाठ्यपुस्तके वाटप असेल. गरमीच्या दिवसामध्ये जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात पाणपोची सोय करण्यात येते. दरवर्षी रक्तदान शिबिर आयोजित करून आपल्या सैनिकांच्या साठी वीर शहीद परिवारांच्यासाठी कुणालाही काही मदत लागली तर मोफत पिशव्या देण्याचं काम आपल्या प्रतिष्ठानकडून होतं. या 2-3 वर्षात 154 रक्तदान झाले. त्यामध्ये आतापर्यंत 70 सर्वसामान्य सैनिकांना मोफत रक्तपिशव्या देण्यात आलेल्या आहेत. या सोहळ्याच्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्र येऊन प्रत्येकाच्या असणाऱ्या अडीअडचणी समस्या समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. तसेच सर्वात मला सांगावंसं वाटतं की आपल्या माजी सैनिकांना तर EACच्या मार्फत सांगलीमध्ये मिरजमध्ये सुविधा तर आहेच, पण ऑन ड्युटी जवानांसाठी सुविधा पुण्यासाठी जावं लागत होतं साहेब. त्यासाठी माननीय डॉक्टर योगेश वाटकर सर यांच्या माध्यमातून ऑन ड्युटी जवानाचा प्रश्न फार मोठा, त्यांच्या माध्यमातून खूप मोठं सहकार्य मिळालं. त्यांच्यातर्फे आपल्या ऑन ड्युटी जवानांच्यासाठी पूर्ण मोफत सुविधा उपलब्ध त्यांनी त्यांच्या आधार हेल्थ केअर हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करून दिलेले आहे. त्यामुळे सर्व सांगली जिल्हा सर्व सैनिकाच्या वतीनं सर्व आपल्या सैनिकाच्या वतीनं मी आपलं वाटाघा सर खूप खूप आभार व्यक्त करतो. तसेच आपण सर्व मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल प्रतिष्ठानच्या वतीने व सर्व सैनिकाच्या वतीने मी आपले आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय भारत.
आणि माझे सगळे दादा, माझ्या ताई, वीरपत्नी, वीरमाता यांना माझा मनापासून नमस्कार. अजितदादा यांनी पण आज फिजिकल कॅज्युलिटी या वीरपत्नींना मान दिला, त्यांचं पण मनापासून आभार. मला एकच म्हणायचं आहे, माझे मिस्टर 2015 31 डिसेंबरला रात्री ड्युटीवर असतानाच त्यांना अटॅक आला. ते गेले. खूप अडचण होती, त्याच्यातूनच मी इथंपर्यंत आलं. नंतर 2 वर्ष खूप इतके अवघड गेले ना. युनिटमध्ये मी राहिले होते 2 वर्ष. नंतर सांगलीला आले. घरातल्यांनी कधी जवळ नाही केलं, पण आर्मी एक माझा असा परिवार आहे ना, त्यांनी मला कधीच बाजूला नाही केलं. आत्तापर्यंतच्या संघर्षापर्यंत आर्मी माझा परिवार आहे आणि आर्मीच राहणार असं मी हे करते. माझी मुलगी आज MBBS करते आणि मुलगा 12वी पास झाला आहे. त्यांना इथंपर्यंत मुलगी 10 वर्षाची होती, मुलगा 6 वर्षाचा होता. इथंपर्यंत येताना खूप संघर्ष केला. किती जरी आपण हे केलं तर सगळ्यांनी बोलतातच, पण समोरचा समजून घेतो फक्त तो आर्मीवाला असतो. सिव्हिलियनला आपल्या किती जरी दुःख व्यथा सांगितलं तरी काहीच हे नसते. 31 डिसेंबरपासून असं वाटत होतं की नाही, आपलं जगच नाही आहे, फक्त आपली मुलं आणि आपण. 2-3 वर्षाच्या पाठीमागं सुनीताताई भेटल्या, त्यांनी ना घरातून बाहेर काढलं. मग असं वाटायला लागलं की आपल्यापेक्षा पण दुःख इतरांचं जास्त आहे. आपण तरी सोबत तरी होतो, ह्याचं एक हे आहे. जे ह्याच्यावर शहीद होतात ते अचानक हे होतात. पण माझं एक असं म्हणणं आहे, फिजिकल आणि बॅटलमध्ये का फरक? तो पण जवान दुटी देतो, हा पण जवान दुटी देतो. मग असं का करायचं? त्या पण जवानाची बायको एक वीरपत्नी आणि बॅटल कॅज्युलिटीवाल्याची पण एक वीरपत्नी. हा मान सगळ्यांनी द्यावा हे मी मनापासून प्रार्थना अपेक्षा सगळं करते. आणि सगळ्यांच्याच मुलांना एज्युकेशनसाठी फिजिकलवाल्यांना बॅटल असू दे, त्यांना मदत करा. एक वीरपत्नींना काहीच माहीत नसते, तिथं त्यांना समजून सांगायच्याऐवजी ओरडलं जाते. त्यांना असं मदत करावी ही मी मनापासून अपेक्षा करतो. आणि सुनीताताईंचं पण मनापासून आभार हे करते. आणि अजितदादा तुमचं पण मी मनापासून आभार करते. वीर जवान प्रतिष्ठान यांनी मला आज बोलायला इथं हे केलं, त्यांना मी मनापासून हे करते. धन्यवाद. माझे मिस्टर 2009 साली शहीद झाले. मी प्रेग्नेंट होती 7 महिन्याची. 3 महिन्यानंतर मला मुलगा झाला. वैभव तो आज 11वीत शिकत आहे. गेली 17 वर्षे झाले मी बघते, खूप संघर्ष केला. नातेवाईक, माहेरची, सासरची कुणीही साथ देत नाहीत. यांना काय भरपूर पैसा मिळाला या दृष्टिकोनातूनच बघतात, पण पैसे एवढे काय असे काय मिळत नाहीत. पण आम्हाला आर्मीकडून म्हणजे एज्युकेशनसाठी सगळी आर्थिक मदत मिळते, पेन्शन मिळते, सर्व. म्हणजे 17 वर्ष मी संघर्ष केला. म्हणजे नातेवाईक कायम बोलतात किंवा समाजामध्ये आपल्याला एक विधवा म्हणून बघतात किंवा हळदी कुंकाचा मान सन्मान देत नाहीत. आणि 2023 साली आम्हाला वीर जवान प्रतिष्ठाननी तासगावमध्ये वीरपत्नी म्हणजे शहीद सन्मान सोहळा म्हणून त्यावेळेला माझा सन्मान केला. त्याच्यानंतर म्हणजे भरपूर सन्मान व्हायला लागले. म्हणजे सांगली जिल्ह्यातला पहिला सन्मान हा अजितदादांनी घेतलेला वीर जवान प्रतिष्ठान सन्मान सोहळ्यामध्ये. त्यावेळेला 20 वीरपत्नींचा सन्मान केला होता बहुतेक. तेव्हापासून मग प्रत्येक ठिकाणी शहीद परिवारांचा वीरपत्नींचा सन्मान सोहळा करत आलेत आतापर्यंत. आणि बऱ्याच ठिकाणी पुणे, मुंबई या ठिकाणी पण शहीद परिवारांचा सन्मान सोहळा घेतात, पण तिथंपर्यंत नावं जात नाही आहेत. आणि तिथंपर्यंत माझं नाव गेल्यामुळं मी बऱ्याच वीरपत्नींची नावं देते. आणि सर्वांना मान सन्मान मिळावा हेच माझी फिजिकल कॅज्युलिटी असो किंवा बॅटल कॅज्युलिटी असो, सर्वांना वीरपत्नीचा सन्मान मिळाला पाहिजे असं मला वाटतंय. आणि धन्यवाद. अजितदादा, संताजी भाऊ वगैरे सर्वांचे मी आभार मानते. आज 2 शब्द इथं बोलण्याला मला स्टेज दिला त्याबद्दल सर्वांचे आभार मानते. आणि अजितदादा आणि ह्यांचा संताजी भाऊ या सर्वांचे आम्ही सन्मान पुष्पगुच्छ देऊन सन्मान करणार आहे वीरपत्नींच्या वतीनं. आपण देशासाठी, समाजासाठी कायम काम करीत असतात. आपले हे जवान 2002 साली. हॅलो, नमस्कार. सर्वप्रथम वीर माता, वीरपत्नी यांना सर्वांना अभिवादन करून मी शहीद सन्मान सोहळा वीर जवान प्रतिष्ठानमध्ये सर्व
सर्वजणांचे हार्दिक 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 स्वागत करीत आहे. आपल्याला सर्वात चीफ अतिथी लेफ्टनंट जनरल एस एस हसबनीस सर, लेफ्टनंट जनरल सुदर्शन श्रीकांत हदबनीस, PVSM VSM ADC निवृत्त हे अत्यंत सन्मानित अनुभवी आणि कुशल जनरल ऑफिसर असून त्यांनी 2020 डिसेंबरमध्ये डेप्युटी चीफ ऑफ आर्मी स्टाफ या पदावरून निवृत्ती घेतली. हे भारतीय लष्करातील 3ऱ्या क्रमांकाचे सर्वात वरिष्ठ पद आहे. जनरल हसबनीस हे पुण्यातील एक नामांकित आणि सन्माननीय लष्करी परिवाराशी संबंधित आहेत. त्यांचे वडील गलवानचे मूळ नायक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी 1962च्या युद्धात 5 जाट बटालियनच्या कंपनीचे नेतृत्व करत गलवान खोऱ्यात चीनच्या संख्येने प्रबळ सैन्यविरोधात शेवटच्या सैनिकापर्यंत लढा दिला आणि ठामपर्यंत बचाव केला. जनरल हसबनीस यांनी आपली शालेय शिक्षण ज्ञान प्रबोधिनी प्रशाला पूर्ण केले. हे NDAचे माजी विद्यार्थी असून त्यांचे बॉम्बे सॅपर्समध्ये नेमणूक झाली. ते कुशल पॅराट्रूपर आहेत. त्यांनी ऑपरेशनचे विजय कारगिल युद्धामध्ये सहभाग घेतला आणि ऑपरेशन पराक्रम दरम्यान एक स्ट्राईक कोर सैन्याची साधारण 50,000 शिपाई असणारी तुकडीमध्ये एका इंजिनियर तुकडीचे नेतृत्व केले. ब्रिगेडियर पदावर असताना त्यांनी जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रीय रायफल सेक्टर तसेच मेजर जनरल पदावर असताना भारत पाकिस्तान सीमेजवळील पायदळ विभाग आणि नंतर प्रतिष्ठान माउंटन स्ट्राईकचे कोरचे नेतृत्व केले. त्यांनी विविध स्टाफ नियुक्त्यांची संभाळल्या. त्यात ब्रिगेड मेजर क्रॉप्सचे ब्रिगेडियर क्वार्टरमास्टर आणि संरक्षण मंत्रालयातील सर्वात मोठे टेक्निकल मॅनेजर लँड सिस्टीम यांचा समावेश आहे. डेप्युटी चीफ ऑफ आर्मी स्टाफ लँडिंग अँड प्लॅनिंग या पदावर त्यांनी लष्कराची दूरदृष्टी, योजना, क्षमता विकास आणि संरक्षण उद्योजक व शैक्षणिक संस्थांमधील तंत्रज्ञान सहयोग यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. उल्लेखनीय सेवेबद्दल त्यांना परमविष्ट सेवा पदक, PVSM अत्यंत प्रतिष्ठेचे सर्वोच्च सेवा सन्मान तसेच विशिष्ट सेवा पदक VSM प्राप्त झाले. प्रेरणादायी व्यक्तिमत्व असले जनरल हसबनीस साहेब हे एक तंत्रज्ञ, सैनिक, धोरणात्मक विचारवंत आणि फिटनेस प्रेमी आहेत. ते उत्साही सायकल स्वार असून NGO एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन ऑफ असोसिएशनचे पुणेचे विश्वस्त देखील आहेत. जनरल हसबनीस साहेब आपल्या कार्यक्रमाला येऊन चांद लावले त्याबद्दल त्यांचं आपल्या वीर प्रतिष्ठान संघटनेतर्फे सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत.
सर्वांना नमस्कार. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे लेफ्टनंट जनरल माननीय श्री सुदर्शन हसबनीस साहेब, और माननीय श्री निखिल वेंकटराव पाटील साहेब, ॲडव्होकेट RR पाटील साहेब, गौतम पाटील भाऊ, माननीय दिलीप जाधव व प्रमुख वक्ते माननीय श्री नितीन चौगुले भैयू, तसेच माझ्यासमोर बसलेले सर्व माजी सैनिक, सर्व वीरपत्नी, सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, आज हा आनंदाचा आणि शहीदाचा सन्मान सोहळा आपल्या सर्व साक्षीनं आपण साजरा करत आहोत. खरं सांगायचं म्हणजे आपल्याला माहीत असेल, आपल्या देशामध्ये आणि खास करून सांगली जिल्हा हा आपल्या देशासाठी नंबर 2वर माजी सैनिक संख्या असलेला जिल्हा आहे. यामध्ये कित्येक तकरीबन आपले 176 सैनिकांनी देशासाठी बलिदान दिले आहे. परंतु आपल्याला माहीत असेल, पहिले ह्याच्या अगोदर ज्यावेळा संघटना वगैरे होत्या, ह्याच्या अगोदर या सैनिकांना समाजामध्ये एवढं स्थान नव्हतं, सोशल मीडिया नव्हतं. त्यामुळं यांनी काय कार्य करतात याची जाणीव समाजाला नसल्यामुळं वीरनारी असो किंवा ज्यांनी देशासाठी प्राण गमावले अशा वीरनारीचा किंवा ज्यांनी युद्धात भाग घेतल्या अशा सैनिकाचा सन्मान वगैरे होत नव्हतं. परंतु मी सैनिक कल्याण कार्यातून सेवानिवृत्त झाल्यानंतर आम्ही एक अभियान चालू केलं, गाव तिथं सैनिक संघटना, आणि याच्या माध्यमातून सैनिकांचा सन्मान समाजामध्ये झाला पाहिजे, वीरनारीचा सन्मान झाला पाहिजे, यांनी देशासाठी काय केलं हे समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे, याच्यासाठी आम्ही हे प्रयत्न सुरू केले. बरेच असे माजी सैनिकांचे प्रश्न प्रलंबित होते, जे की अज्ञान असल्यामुळे, अशिक्षित असल्यामुळे आणि त्यावेळेला सोशल मीडिया आणि कम्युनिकेशनचे साधन नसल्यामुळे सैनिक कल्याण कार्यालयापर्यंत पोहोचत नव्हते. परंतु या संघटना स्थापन झाल्यापासून या संघटनेच्या माध्यमातून व जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या माध्यमातून बऱ्याच योजनांचा फायदा आता माजी सैनिक आणि वीरनारी घेत आहेत. परंतु पूर्वीच्या काळात या जवळजवळ 75% सैनिक या योजनापासून वंचित राहत होते. त्यामुळे आता जे अलग अलग संघटनाने एक कार्यक्रमांच्या माध्यमातून, सैनिक कल्याण कार्याच्या कार्यक्रमातून, भारतीय माजी सैनिक संघटनेच्या कार्यक्रमातून तळागाळापर्यंत या सैनिकाच्या योजना पोचण्यासाठी आम्ही काम करत आहोत. बऱ्याच वेळा आम्हाला वीरनारीच्या जमिनीसाठी आंदोलनसुद्धा करावं लागलं आणि त्याची दखल घेऊन जिल्हाधिकारी साहेबाने त्यांचे प्रस्ताव पाठवले, काय मंजूर झाले, अजूनसुद्धा म्हणजे त्यांना अजून त्या जमिनी मिळाले नाहीत. ही एक खंत आहे. खरं सांगायचं म्हणजे माजी सैनिकाला, वीरनारीला मागायची आवश्यकता पडली नाही पाहिजे, कारण यांच्या पतीने आपल्या देशासाठी बलिदान दिलेलं आहे. अशा व्यक्तीच्या पत्नींना जर मागायची वेळ येते म्हणजे हे एक फार दुःखद आहे. आणि यासाठीच आपण सर्व सैनिकांनी एकत्र येऊन यांच्या हक्कासाठी आपण लढा दिला पाहिजे आणि यांचा समाजामध्ये सन्मान झाला पाहिजे. कारण आपल्याला माहीत असायला पाहिजे, ज्या सैनिकाच्या पत्नीनं स्वतःचं कुंक देशासाठी दिलेलं आहे, आपला त्याग दिलेला आहे, त्यांची मुलं पोरकी झालेली आहेत, अशा सैनिकाच्या पत्नीनं जर समाजामध्ये सन्मान मिळत नसेल तर परत आर्मीमध्ये जाईल कोण? ह्यासाठी आपल्या सर्वांची, माजी सैनिकाची जबाबदारी बनते की यांच्या वेदना समाजापर्यंत, शासकीय अधिकाऱ्यापर्यंत पोचल्या पाहिजेत आणि त्या मंजुरी झाले पाहिजेत आणि त्यांचा हक्क त्यांना मिळाला पाहिजे. याच्यापर्यंत आपण ही कारवाई करायची आहे आणि भविष्यात बी आपण करत राहायचं आहे. गावोगावी संघटना स्थापन झालेत. अजूनही बरेच असे सैनिक आहेत ज्यांच्याकडे साधे मोबाईल आहेत. काही जण अजूनही 50% असे आहेत ज्यांच्याकडे मोबाईलसुद्धा नाहीत. असेच सैनिक खास करून आपल्या योजनापासून वंचित राहतात. तर आपण सर्व आपल्या माध्यमातून ह्या सर्व योजना तळागाळापर्यंत पोहोचण्याचं काम आपण करायचं आहे. बाकी आपण सर्वजण या ठिकाणी आलात शहीद सन्मान सोहळ्यासाठी. असेच भविष्यात
आपण सर्वांनी या वीरनारीच्या सन्मानासाठी कार्य करत राहायचं आहे आणि ते तुम्ही जरूर करत राहाल, यात काही शंका नाही. बाकी ह्या ठिकाणी मला 2 मिनटं बोलण्याचा मौका दिल्याबद्दल वीर प्रतिष्ठानचा मी आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांना जय हिंद. सर्वप्रथम मी वीर माता आणि वीर पत्नींना नमन करतो आणि वीर जवान प्रतिष्ठानने केलेला हा सन्मान सोहळा खरोखर एक गौरवशाली, आनंददायी आणि बरंच काही घेऊन जाण्यासारखं आहे. त्यामुळे मी सर्व वीर जवान प्रतिष्ठानचं मी माजी सैनिक या नात्यानं आणि स्वराज उद्योग समूहाच्या वतीनं खूप खूप अभिनंदन करतो. सर्वांनी एकदा टाळ्या वाजवायच्या जोरात. खरोखर अजितदादा आपल्या या वीर जवान प्रतिष्ठानचं कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे. ज्या वीर माता आणि ज्या वीर पत्नींना समाजामध्ये सन्मान देण्याचं खूप मोठं भाग्य आपण करत आहात, याचा आम्हाला खरोखर अभिमान आहे. आज आपणही मला एका पुरस्काराने सन्मानित केलं, त्याबद्दल मी स्वराज उद्योग समूहाच्या वतीनं आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. मी जवळपास 16 वर्ष 19 मेकॅनाइजमध्ये सर्व्हिस केल्यानंतर 2011 फेब्रुवारीमध्ये रिटायर झालो सर, आणि एप्रिल 2018 मध्ये मी स्वराज उद्योग समूहाची स्थापना केली. त्यामध्ये मी सर्वप्रथम स्वराज कलेक्शन हा व्यवसाय सुरू केला आणि अंदाजे 40 ते 50 लोकांना रोजगार उपलब्ध करून व्यवसायाची सुरुवात केली. त्यानंतर दुसरं पाऊल मी बँकिंग क्षेत्रामध्ये जाण्याचं घेतलं आणि स्वराज मल्टीस्टेट निधीची स्थापना केली. त्याचबरोबर त्याच सोबत स्वराज अर्बन कोऑपरेटिव्हची स्थापना करून पहिल्यांदा माजी सैनिकांनी सैनिकांना प्राधान्य देऊन सर्वसामान्य व्यावसायिकांना एक पथ धोरण व्यवसायांना सदृढ करण्याचं काम आम्ही त्या संस्थेच्या माध्यमातून करत आलो. त्यानंतर एक सोशल वर्क करायची इच्छा निर्माण झाली आणि सोशल वर्क करण्यासाठी आरोही चॅरिटेबल फाउंडेशनची स्थापना केली आणि त्यामध्ये आम्ही सामाजिक कार्यास सुरुवात केली. जवळपास महिलांच्यासाठी ग्रामीण भागात व्यवसायाला प्रतिसाद प्रोत्साहन देणे, महिलांचा मान सन्मान करणे, खेळपैठणीसारखे आपल्या इंडियन आर्मीमधले कार्यक्रम आयोजित करणे, लकी ड्रॉच्या माध्यमातून व्यवसायाची प्रगतीसोबत लोकांना प्रोत्साहन देणे, या सर्व गोष्टी आम्ही करत आलो. त्याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांचा सत्कार, सन्मान, गुणवत्ता आणि एखाद्या क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा सन्मान करण्याचे काम आम्ही त्या माध्यमातून केलं सर. त्यानंतर वाटलं की माजी सैनिकांनी अजून काहीतरी करावं म्हणून आम्ही स्वराज मराठी न्यूज चॅनलची स्थापना केली आणि जनरली माजी सैनिकांनी लोकांच्या समस्यांना वाव देण्यासाठी आम्ही अजून प्रयत्न करतोय. थोड्याच दिवसामध्ये एज्युकेशन क्षेत्रामध्ये सुद्धा पाऊल ठेवण्याचं काम एक माजी सैनिक करत आहे. मला सर्वांच्या उपस्थित सांगायचं आहे की आपल्यातील सुद्धा माजी सैनिक किंवा कोणतेही सैनिक परिवार असतील, त्यांनी व्यवसायामध्ये उतरण्याचं धाडस करावं आणि व्यवसायाप्रती लागणारं मार्गदर्शन आता मला जनरल साहेबांनी सांगितले पाठीवर हात टाकून. अजितदादा, खरोखर मी सांगतो, माझ्या आयुष्यामध्ये जनरल साहेबांना भेटायची संधी आज आपण उपलब्ध करून दिली आणि माझ्यासाठी तो खरोखर गौरवाचा क्षण आहे. या अगोदरही मला जवळपास 13-14 पुरस्कार मिळाले, महाराष्ट्र लेवलचे पुरस्कार मिळाले, पण आज सैनिक परिवारातला मिळालेला पुरस्कार खरोखरच एक अभिमान आणि एक इच्छाशक्ती निर्माण करणारा पुरस्कार आहे. त्यामुळे मी परत एकदा वीर जवान प्रतिष्ठानचं, त्यांच्या संपूर्ण टीमचं आणि उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि अजितदादा आपणास ग्वाही देतो, आपल्या कोणत्याही कार्यास कोणत्याही गोष्टीची मदत आवश्यकता असेल तर एक माजी सैनिक या नात्यानं स्वराज उद्योग समूह कायम तुमच्या सोबत असेल एवढीच ग्वाही देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
सर्वांनी हात वर करा, दोन्ही हात. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. सर्वप्रथम आपल्या देशासाठी शहीद झालेल्या माझ्या शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. आज वीर प्रतिष्ठान महाराष्ट्र यांचा शहीद सन्मान सोहळा, या सोहळ्याला उपस्थित तुम्हा आम्हा सर्वांचे मार्गदर्शक कर्नल मान्य श्री सुदर्शन हसबनी साहेब, आमचे मार्गदर्शक ॲडव्होकेट मान्य श्री आर पाटील तात्या, कर्नल संकेत चव्हाण साहेब, मान्य श्री निखिल व्यंकटराव पाटील, उपस्थित आमचे मित्र अजित करांडे साहेब, उपस्थित या संघटनेचे सर्व माननीय अजित शेंडगे साहेब, मंचावरील सर्व मान्यवर, समोर माझे आजी माजी सैनिक, माझ्या वीर माता वीर पत्नी, सर्व मित्रपरिवार आणि पत्रकार मित्रांनो, खरं तर सर्वप्रथम मी वीर प्रतिष्ठानचे संघटनेचे जे अध्यक्ष आहेत अजित शेंडगे, त्यांचा आणि त्यांच्या सर्व मित्रपरिवार, त्यांची जी टीम आहे, या संघटनेचे पदाधिकारी आहेत, मी सर्वांना मनापासून आभार व्यक्त करतो आणि तुमचं कौतुकी करतो. खरं तर गेली 6 वर्ष तुम्ही ज्या पद्धतीनं ज्या उत्साहाने काम करतायत, नक्कीच हे कौतुकास्पद आहे. अजित सर, तुम्ही मला आज इथं उद्योगरत्न पुरस्कार दिला आहे, नक्कीच माझी जबाबदारी वाढलेली आहे. येणाऱ्या काळात या प्रतिष्ठानला जे काय लागेल ते नक्कीच माझा मित्रपरिवार असेल, मी असेल, नक्कीच तुमच्याबरोबर आहे. तुम्ही इथं मला बोलवलं, मान सन्मान केला, याबद्दल मी मनापासून आभारी आहे. धन्यवाद. सर्वप्रथम मी शहीद जवान बांधवांना विनम्र श्रद्धांजली वाहून अभिवादन करतो आणि छोट्याशा भाषणाला सुरुवात करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि ज्यांच्या सहवासात आल्याचं भाग्य लाभलं असं प्रेरणादायी व्यक्तिमत्व हसबनी साहेब, लेफ्टनंट जनरल हसबनी साहेब, माझे बंधुतुल्य गौतम भाऊसाहेब आणि सन्माननीय व्यासपीठ. पदनामामध्ये चुकी व्हायला नको म्हणून मी बाकी इतरांची नावं घेतली नाहीत. त्याचबरोबर वीर जवान प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजित शेंडगे साहेब, त्यांचे सर्व सहकारी संताजी माइनकर, जावळे साहेब असतील, हे सर्व आणि त्यांची सर्व टीम, उपस्थित वीर माता वीर पत्नी, जवान बंधू आणि भगिनीनो, काही वर्षापूर्वी अजितराव आणि त्यांची टीम सर माझ्याकडे आली आणि जवानांसाठी काहीतरी करायचं आहे, तुमचा सल्ला पाहिजे असं सांगितलं. मी अजितरावला पहिला प्रश्न त्यावेळी विचारला होता की तुम्हाला आर्मीमधनं सुट्टी किती मिळणार आणि तुम्ही या कामासाठी वेळ किती देणार. तर त्यांनी सांगितलं तात्या मी देणार वेळ, आणि त्याच्या टीमनं सगळ्या सांगितलं वेळ देणार आणि करणार. मला त्यावेळी थोडीशी शंका वाटत होती, पण 2 महिनाभराची रजा, घरचे प्रॉब्लेम्स बाजूला ठेवून वर्षभर त्यांचं तिकडे गेलं तरी सुद्धा सर इथलंच काम सुरू असते. त्यांच्या डोक्यात हाच विचार सुरू असतो. सुरुवातीला शहीद जवानांचा, वीर माता आणि वीर पत्नींचा सत्कार करायचा, सन्मान करायचा, समाजाच्या मुख्य प्रवाहात आणायचा, एवढ्याच एका छोट्याशा उद्देशानं स्थापन झालेलं हे प्रतिष्ठान हळूहळू वाढत गेलं. आता वेगवेगळे उपक्रम होत आहेत. सुरुवातीला शहीद माता पत्नींचा सत्कार झाला, नंतर एक वेळ पाण्याची टंचाई होती, त्या दिवशी उन्हाळ्यामध्ये पाणपोई सुरू केल्या, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सुरू केलं. दरवर्षी एक कार्यक्रम वाढतोय आणि संस्थेचा उपक्रम पण वाढतोय. हे बघून मला खूप आनंद होतोय सर. मी फारसं चांगलं भाषण नाही करू शकणार, पण थोड्या भावना व्यक्त करायला लागतील. तर ही टीम सर ज्यावेळी मिलिटरीत जाते त्यावेळी तिथून त्यांचा मला फोन येतो, म्हणजे रजा नसताना, तात्या ते आज पेपरला कात्रण आलं आहे, आमच्या जवानावर अन्याय झाला आहे, जरा पोलीस स्टेशनला सांगा. किंवा कुठंतरी जमिनीतून वाद आहे, माझा जवान मिलिटरीमध्ये आहे, बाउंड्रीवरती आहे, त्याला तहसीलदार दखल घेत नाहीत, जिल्हाधिकारी दखल घेत नाहीत, जरा आपण कोणाकडून तरी त्यांना सांगा. ज्या वेळेला फोन नुसतं करून थांबत नाहीत तर त्याचा पुन्हा फॉलोअप घेतात आणि काम झाल्यावर काम झालं म्हणून पण सांगतात.
म्हणजे वर्षभर कार्यक्रमात ॲक्टिव्ह असलेलं हे प्रतिष्ठान आहे. 2 वर्षापूर्वी शांतिनिकेतनवरतीच कार्यक्रम झाला होता. गेल्या वर्षी इस्लामपूरला झाला, तासगावला झाला होता. 5-6 दिवसापूर्वी अजितरावांनी त्यांची टीम माझ्याकडे आली आणि मला म्हटली जरा वेळ खूप कमी आहे कारण त्यांची रजा फार कमी आहे आणि तुम्ही जरा गौतम भावना फोन करा. तर गौतम भावना काय असेल तर मी गौतम भावना सांगत असतो. माझं धाडस होईना म्हणजे खरं गौतम भावना काम सांगायचं कसं, कारण ते नाहीच म्हणत नाहीत. आणि मग ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खायचा का हा माझ्यासमोर प्रश्न होता. पण अजितराव पण आणि त्यांची टीम पण तेवढीच चिकट होती. तुम्ही फोन केल्याशिवाय आम्ही हलणार नाही म्हटले. मग मी भावना फोन लावला आणि अर्धच वाक्य बोललो की भीत लावला, म्हणजे आदर एक तो भीतीमुळं की भाऊ ते आर्मीचा एक कार्यक्रम तात्या पाठवून त्या मॅडम मी करतो म्हणून सांगितलं भाऊने. याच्या पुढचं वाक्य इथं भाऊ आहेत अजितराव, त्याच्या पुढचं वाक्य मी काहीही बोललो नाही. सर असं मी सरांना सांगेन की प्राचार्य PV पाटील सरांच्या परिस्पर्शानं निर्माण झालेलं हे शांतिनिकेतन आहे. इथं फक्त सांगायचं म्हणजे इथं कोण घडलं सगळ्यांची यादी मला काय सांगता येणार नाही, पण ज्यांच्या अंगावर घालायला कपडे नव्हते असे लोक या शांतिनिकेतनमुळे माझे बंधू या राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. मला याच हॉस्टेलला मी बरेच दिवस राहिला होतो सर. 6 महिन्याला 60 रुपये फी होती, तीही भरायला नसायची. पण PV सर जेवढे आहेत तेवढे भरा, जे मिळते ते खावा आणि शिका हा त्यांचा संदेश होता. आणि त्यांच्यामुळं माझं कुटुंब इथं माझ्या कुटुंबात एक उपमुख्यमंत्री झाला, एक DYSP झाला, 2 बहिणी डबल पोस्ट ग्रॅज्युएट झाल्या आणि तासगाव कवटेमंकाळ किंवा सोलापूरपर्यंतची जी मुलं शिकू शकली आज जी महाराष्ट्रात वेगवेगळ्या पदावर आहेत ती केवळ PV सरांच्यामुळं आणि शांतिनिकेतनमुळं आहेत. आणि या PV सरांच्या पण पुढं मी नेहमीच म्हणतो की PV सरांनी पाया रचला आणि भाऊ त्यांचं कळस दाखवतात आपल्याला. आजच्या सर हा कार्यक्रम सगळा जो आहे तो फक्त 5 ते 6 दिवसामध्ये तुम्ही येस म्हटल्यानंतर ठरलेला कार्यक्रम आहे. आणि आजचा कार्यक्रम एखाद्या प्रोफेशनल कार्यक्रमापेक्षा उत्कृष्ट करून दाखवला. त्यामध्ये अजितराव वीर जवान प्रतिष्ठानची टीम जेवढी कारणीभूत आहे तेवढेच गौतम भाऊंचं सूक्ष्म नियोजन. पण एकदा कार्यक्रम करायचं म्हटलं की ते मनापासून मदत करतात. वीर जवान प्रतिष्ठानचा सल्लागार संचालक म्हणून सर मी तुमचं ऋणात राहीन, आभार मानू शकत नाही. आणि इतकं देखणा उत्कृष्ट कार्यक्रम केला आपण. वीर जवानांना, वीर मातांना, वीर पत्नींना योग्य सत्कार केला. समाजापासून ज्या वेळेला एखादी घटना घडते बाउंड्रीवरती किंवा बॉर्डरवरती ते ज्या वेळेला आम्ही पोलीस खात्यात असताना बघितले, ज्या दिवशी प्रेत येतं किंवा शहीद जवानाचा प्रेत आणलं जातं त्यानंतर एक 2-3 दिवस समाज सहानुभूती दाखवतो सर. आणि पुन्हा समाजापासून त्या कुटुंबाला वेगळं राहावं लागतं. लोकांना असं त्या ताई म्हटल्या त्याप्रमाणे लोकांना असं वाटत असतं की भरपूर पैसे मिळालेत आणि मग ते कसे लचके तोडले जातील, कसे पैसे वापरायला मिळतील, नाही दिले तर मग नावं ठेवत राहायचं. अशा प्रसंगांना तोंड देऊन या भगिनी त्यांची मुलं आता 11-11वीपर्यंत काही भगिनींची मुलं गेलेत, पोटात असताना त्यांचे पती शहीद झालेत. त्यांचं मनापासून कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. आणि त्यासाठी मी वीर जवान प्रतिष्ठानचा अभिनंदन करेन की अशा देशासाठी रक्त सांडलेल्या वीर जवानांच्या पत्नीचा, माताचा आपण सत्कार करतोय. यावर्षी आणखीन कार्यक्रम वाढले की या कार्यक्रमामध्ये आपण वेगवेगळे पुरस्कार दिलेत. आणि खास करून मी असं सरांना सांगेन, डॉक्टर वाठारकर सरांचा खास उल्लेख करेन. ऑन ड्युटी जे जवान आहेत रजेवर आल्यानंतर त्यांना मेडिकल ट्रीटमेंट जरी मुंबईला पुण्याला असली तरी सगळ्या ट्रीटमेंटसाठी तिकडे जायची गरज नाही. अजितराव, संताजी जावळेकर, मायनकर ही सगळी त्यांची जी टीम आहे ती 5-6 जण त्यांच्याकडे गेले आणि त्यांना विनंती केली की आमच्या जवानांना थोडी मदत करा. एका क्षणात त्यांनी सुद्धा होकार दिला. आणि आता वर्षभरामध्ये त्यांच्या हॉस्पिटलमध्ये बऱ्याच लोकांनी त्याचा फायदा करून घेतलेला आहे. तर समाजातून सुद्धा अशी वेगवेगळी माणसं गौतम भाऊसारखी, वाठारकर सरांसारखी पुढे यायला पाहिजेत. सर शांतिनिकेतनवर आल्यानंतर शांतिनिकेतनवर बोलल्याशिवाय मला राहत नाही. इतकं प्रत्येक गोष्ट इतकी आदर्श आहे. अंगावर रोमांच आणणारा पोवाडा ऐकल्यानंतर आपण सगळं विसरून गेलो. म्हणजे इथं ज्यांना माहीत नाही त्यांना मी सांगू इच्छितो की तो ट्रेलर आहे फक्त.
शांतिनिकेतन खरं बघायचं त्या दिवशी इतर दिवशी एकदा येऊन बघा, इथे सगळ्या गोष्टी आहेत आणि भावने अत्यंत आदर्श नॅशनल लेवलच्या केलेल्या आहेत त्याबद्दल. आणि अशा भावने आपल्याला इतक्या कमी वेळामध्ये सगळ्या सोयीसह हे उपलब्ध करून दिले त्याबद्दल नवभारत शिक्षण मंडळ आदरणीय भाऊंचा मी मनापासून प्रतिष्ठानच्या वतीनं आभारी आहे. जवानांच्या बाबतीत आपण सर त्यांनासुद्धा आर्मीची पार्श्वभूमी आहे. त्यांचे सख्खे चुलत बंधू मला वाटतं ब्रिगेडियर किंवा त्याच्यावरती पोस्टवरती जाऊन रेडर झाले. त्यांची पुतणी एक आत्ता आर्मीमध्ये मोठ्या पदावरती आहेत. ज्या बहिणी आहेत त्यासुद्धा NCC म्हणजे असं PB सरांची दूरदृष्टी खूप मोठी होती आणि ते NCC वगैरे केलेले आहेत. म्हणजे असं आर्मीचं ज्ञान असलेली माणसं त्यांच्या कुटुंबामध्ये खूप आहेत. परत एकदा आता हा जो कार्यक्रम होतोय 5-6 दिवसात केलाय सर, या 5-6 दिवसामध्ये ही सगळी रचना वीर पत्नींना वीर मातांना संपर्क करणं, त्यांची यादी मिळवणं, त्यांच्यासाठी हे पुरस्काराचं थोडं बहुत काय जे असेल फुलना फुलाची पाकळी म्हणून त्याची निवड करणं, इतकं मोठं काम या 5-6 दिवसात या वीर जवान प्रतिष्ठानच्या टीमनं केलं. आपण सगळ्यांनी त्यांना साथ दिली त्याबद्दल परत एकदा वीर जवान प्रतिष्ठानला धन्यवाद देऊन आपला वीर जवान प्रतिष्ठानचा पसारा असाच वाढत जाऊ, आणखीन मोठं राज्यव्यापी आपल्याला काम करायची संधी मिळो अशा शुभेच्छा देऊन माझं छोटंसं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय श्री नितीनदादा चौगुले यांना विनंती करतो की आपण मनोगत व्यक्त करावं. माननीय श्री नितीनदादा चौगुले. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांना वंदन करतो. व्यासपीठावरील सर्व जे मान्यवर आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे लेफ्टनंट जनरल माननीय सुदर्शनजी हसबनीस सर, सेवानिवृत्त आहे. आपल्या देशाच्या फौजेतील 3ऱ्या नंबरच्या रँकवरती येऊन ते सेवानिवृत्त झाले. आपल्या सगळ्यांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. त्याचबरोबर कर्नल संकेत चव्हाण साहेब, लेफ्टनंट कर्नल भीमसेन चौदार साहेब, सेवानिवृत्त DYSP ॲडव्होकेट RR पाटील साहेब, त्यानंतर निखिल व्यंकटराव पाटील साहेब, पांडुरंग भोसले सर, योगेश वाटारकर सर, डॉक्टर श्रीमती वीरपत्नी शांताबाई बागडे, त्याचबरोबर व्यासपीठावरील उपस्थित वीर जवान प्रतिष्ठानचे अध्यक्ष आमचे मित्र अजितदादा शेंडगे, आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये ज्यांचा आदर्श घेतला जातो, महाराष्ट्रातली खूप मोठी व्यक्ती स्वर्गीय प्राचार्य PB पाटील साहेब यांचे चिरंजीव आमचे मार्गदर्शक माननीय गौतम पाटील साहेब, ज्यांनी हा परिसर म्हणजे PB पाटलांनी ही शाळा सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी सुरू केली आणि आज संपूर्ण देशभर नव्हे तर जगभर या शाळेची ख्याती पोचवणारे आमचे गौतम भाऊ आहेत. आणि फक्त आयुष्य जगायचे, नोकरी मिळवायची, पोट भरायचे म्हणून शिक्षण न देता या शाळेमध्ये अनेक प्रकारचे म्हणजे आपल्याकडे म्हणतात 64 कलागुण आहेत, तर ती सगळी विद्या कला देण्याचं काम या ठिकाणी ते करत आहेत. आणि आपल्या सगळ्या या वीर जवान प्रतिष्ठानच्या या शहीद सन्मान सोहळ्याला मनापासून ते मदत करत असतात. असे आमचे गौतम भाऊ पाटील. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे वीर पत्नी, वीर माता, वीर पुत्र आणि आपल्या सैन्यामध्ये सध्या कार्यरत असणारे, त्याचबरोबर निवृत्त झालेले इथं असणारे माजी सर्व सैनिक आणि या ठिकाणचे सर्व आपले सांगलीचे नागरिक. आज जो शहीद सन्मान सोहळा दरवर्षी वीर जवान प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित करण्यात येतो, मी गेले 4 वर्ष दरवर्षी या सन्मान सोहळ्यामध्ये असतो. साहेब, खरोखर हा सोहळा एक तर आनंदाचा असतो, सन्मान असतो, सोहळा असतो. मगाशी आमच्या जे बालशाहीर आहेत हर्षवर्धन, त्यांनी पोवाडा साजरा केला, इतकं उत्कृष्ट वातावरण झालं. पण एका बाजूला वीर पत्नींचं मनोगत ऐकताना त्याच वेळेस एका क्षणामध्ये आपल्या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं की त्यांनी जो केलेला देशासाठी त्याग आहे हा आपल्या डोळ्यासमोर येतो. मगाशी आपण वीर पत्नी बघितले की प्रेग्नेंट असताना पती शहीद झालाय, 3 वर्षाचं बाळ असताना पती शहीद झालाय. साताऱ्यामध्ये घटना घडली की प्रेग्नेंट आहे आणि शहीद झालेत आणि 6
तासानंतर त्या माऊलीने मुलाला जन्म दिला. अशा वेदना आपल्याला या व्यासपीठावरून अनुभवायला मिळतात. म्हणजे एका बाजूनं हा उत्साह असतो, सोहळा असतो, आणि एका बाजूनं मनामध्ये एक दुःख असतं आणि आपल्या डोळ्यामधून अश्रू असतात. असा हा सोहळा आमचे अजितदादा शेंडगे आहेत, संताजीराव आहेत, त्यांचे सगळे सहकारी आहेत. हे मनापासून मगाशी आर तात्या जे बोलले की वर्षभर त्यांचं हे नियोजन त्यांच्या डोक्यामध्ये असतं आणि हे सगळे सीमेवरती म्हणजे आपल्या आर्मीमध्ये कार्यरत आहेत आणि त्यातून वेळ काढून सुट्टी काढून या ठिकाणी यायचं आणि हे सगळं नियोजन करायचं आणि हा कार्यक्रम घ्यायचा. ज्यांनी आपल्या देशासाठी स्वतःचं बलिदान दिलंय त्यांच्या कुटुंबियांचा आपण काहीतरी देणं लागतो, त्यांचा सन्मान व्हावा म्हणून हे सगळी मंडळी खटपट करत असतात. मला विशेष अजितदादांचं वाटतं, त्यांची कन्या आहे काव्या, त्या बिचारीचा त्या गावामध्ये घराच्या समोरच मोठ्या गाडीनं तिला उडवलं आणि मोठा ॲक्सिडेंट झाला. जवळपास 1 महिना ती मुलगी त्यांची इथं ॲडमिट होती. पायाला म्हणजे आम्हाला सहन होत नव्हतं, आर्मीमध्ये असणारं वडील आहे पण त्यांच्या काळीच थरथरत होतं. अशी तिची परिस्थिती असताना तिचा दवाखाना बघत ह्या कार्यक्रमाचं ते नियोजन सगळं करत होते. याच्यासाठी मला अजितदादांना खूप खूप मनापूर्वक तुमचं अभिनंदन मी करतो. आणि ते रक्तात लागतं. त्यांची मुलगी सुद्धा, तिचं मला या ठिकाणी एक छोटंसं हे सांगायचं आहे. अपघात झाला, ज्या गाडीनं तिला ठोकरलं एक पाय सुद्धा तिचा दिसत नव्हता, एवढा रक्तबंबाळ झालेला. ज्या गाडीनं ठोकलं होतं तो गाडी, त्या गाडीतून उतरले आणि गर्दी जमा झाली, तिचे नातेवाईक जमा झाले आणि ज्या वेळेला त्या गाडीवाल्याला ते मारणार त्यावेळी त्या जखमी अवस्थेत त्याची मुलगी सांगते की त्या गाडीवाल्याची कोणतीही चूक नाही, मी रस्त्यात आडवी आले. हे रक्तात लागतं. म्हणून आजचा कार्यक्रम खूप भावनिक आहे. मला खूप जास्त वेळ बोलायचं आहे पण वेळ कमी आहे. आपल्याकडे जे मान्यवर आहेत खूप त्यांचा मोलाचा वेळ काढून ते या ठिकाणी आलेत. पण मला सांगावं असं वाटतं की आपल्या देशाचं संरक्षण करत असताना, आपल्या देशाची सीमा राखत असताना ही फक्त एक नोकरी नाही आणि आपल्या देशाची सीमा म्हणजे फक्त एक भूगोल नाही आहे की एका बाजूला पाकिस्तान आहे, बांगलादेश आहे, चायना आहे. हा फक्त भूगोल नाही, तर या देशाच्या सीमेचा प्रत्येक भाग हा आपल्या पूर्वजांनी स्वतःच्या रक्ताचं बलिदान, रक्त सांडून या देशाच्या सीमा आखलेल्या आहेत. आपल्या देशाची परंपरा, लाखो या देशभक्तांनी, देशपुत्रांनी स्वतःचं घरदार बाजूला ठेवून या देशासाठी बलिदान दिलेलं आहे. युद्धाची तर आपली परंपरा आहे, आपला इतिहास आहे. आपल्याला माहिती आहे महाभारतापासून 100 कौरव आणि 5 पांडव आणि त्यांच्या बाजूने असणारे भगवान श्रीकृष्ण, सत्य आणि असत्य, न्याय आणि अनिती याच्या विरोधातला तो लढा होता. भगवान श्रीराम त्यांच्या पत्नीचं अपहरण केल्यानंतर तिला सोडवण्यासाठी श्रीलंकेपर्यंत पोहोचून ही वानर सेना सोबत घेऊन एक लढाई करून त्या ठिकाणी सत्याचा विजय आणि न्याय देण्याचं काम प्रभू श्रीरामांनी केलं. आणि त्याच्यानंतर 711ला मोहम्मदगीम स्वारीची जी इस्लामी आक्रमक या देशावरती आलं, राजा रामदेवराव यादवांपासून ते पृथ्वीराज चौहान, महाराणा प्रतापजी, छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्यापासून ते आत्तापर्यंत झालेलं ऑपरेशन सिंदूर, यामध्ये ज्या आपल्या जवानांनी बलिदान दिलंय, या प्रत्येकाचा इतिहास हा लढाईचा इतिहास आहे. आपले जवान हे फक्त काहीतरी पगार मिळतो आणि काहीतरी हे घर चालल ह्या उद्देशानं कुठलीही नोकरी करत नाहीत. जगामध्ये अनेक देशांच्या आर्मी आहेत, अनेक देशांचे सैन्य आहे, पण आपल्या देशाचं सैन्य हे वेगळं आहे. देशाच्या सीमेवरती डोळ्यामध्ये तेल टाकून या परकीय शत्रूंपासून आपल्या देशाचं संरक्षण करण्यासाठी स्वतःचं रक्त सांडण्याचं काम करतं. मी या देशाच्या अनेक, मला का माहीत नाही का आवड आहे मला, पण देशाच्या सगळ्या बॉर्डर, 3-4 बाजूच्या बॉर्डर मी स्वतः फिरलोय. राजस्थानच्या सीमेवरती गेलोय, पंजाबच्या सीमेवरती गेलोय, जम्मू काश्मीरवरती गेलोय, लेह लडाखमध्ये गेलोय, बांगलादेशची सीमा असणारा आसाम, मेघालयपर्यंत गेलोय. या सगळ्या भागामध्ये मी फिरलोय आणि जिथं जाईल तिथं आपले जे सैनिक आहेत त्यांना भेटून त्यांच्याशी बोलण्याचा, त्यांच्याशी चर्चा करण्याचा मी प्रयत्न करत असतो. आणि प्रत्येक ठिकाणी मी 2-2, 3-3 वेळा गेलो. एक आपुलकी त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये वाटते, कारण त्यांचं घरदार सगळं सोडून हे त्या ठिकाणी आपल्या देशाच्या संरक्षणासाठी आहेत. देशाच्या बाहेरील असणाऱ्या शत्रूचं संरक्षण करण्यासाठी आपले जवान आहेत
आणि देशाच्या अंतर्गत आपल्या समाजाचं संरक्षण करण्यासाठी आपले पोलीस बांधव या ठिकाणी काम करत असतात. मात्र फक्त आपले जवान जेव्हा शहीद होतात, तात्यांनी बोलले की एक तिरंग्यामध्ये त्यांचं जेव्हा एक शव येतं आणि सगळेच आपण भावूक असतो. आपल्याकडं तर आपण बघतोय की आपल्या महाराष्ट्रामध्ये जेव्हा एखाद्या जवानाचं, शहीद जवानाचं पार्थिव येतं, हजारो जण या ठिकाणी उपस्थित असतात, त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करतात. या सगळ्या अंत्यविधीला, या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण सहभागी होतो, हजारो जण असतात. मात्र फक्त तेवढ्यापुरतंच आपण जायला पाहिजे का? किंवा ह्या जवानाला स्वतःला सिद्ध करण्यासाठी फक्त शहीदच व्हायला पाहिजे का? आमचा असा आग्रह आहे की एखादा जवान जेव्हा सुट्टीवरती जेव्हा गावाकडे येतो त्यावेळी सुद्धा त्याला तेवढाच रिस्पेक्ट मिळाला पाहिजे. एखादा जवान सेवानिवृत्त होतो तेव्हा सुद्धा तेवढाच रिस्पेक्ट हजारो जणांनी त्यांचं स्वागत केलं पाहिजे. आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब आहेत, त्यांनी एका ठिकाणी भाषण केलं की ज्या ज्या ठिकाणी तुम्ही असाल, एअरपोर्टवरती असाल, रेल्वे स्टेशनवरती असाल, बस स्टँडवरती असाल, आणि जर तुम्हाला एखादा जवान आपल्याला दिसला तर निदान त्याला उठून त्यांना नमस्कार करा. हा रिस्पेक्ट आपण दिला पाहिजे आणि हे सर्वजण आपल्या घरापासून आपण सुरुवात केली पाहिजे. माझी मुलगी नेहमी माझ्यासोबत असते जेव्हा मी भेटतो. आता जम्मू काश्मीरला मी 7 दिवस होतो. माझी मुलगी कुठलाही जवान ड्रेसवरती जेव्हा तिला दिसतो त्यावेळी ती सॅल्यूट मारते आणि तिला रिप्लायमध्ये त्याला काय म्हणतात माहीत नाही, पण जवानसुद्धा तिला सॅल्यूट करतो. हे आपण प्रत्येकाने आपापल्या घरातून हे संस्कार दिले पाहिजे. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांनी ज्यावेळी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, संपूर्ण देश ज्यावेळी आक्रमकांच्या ताब्यात होता, आपल्यामध्ये सुद्धा स्वाभिमान संपत चालला होता. आपण सुद्धा त्यांची गुलामगिरी करून कोण सरदार होतं, कोण जहागीरदार होतं, कोण वतनदार होतं. अशा परिस्थितीमध्ये छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी वयाच्या 14व्या वर्षी त्या रायरेश्वरावरती शपथ घेतली आणि तिथपासून ते हिंदवी स्वराज्य स्थापन होईपर्यंत प्रत्येक मावळ्याच्या मनामध्ये, म्हणजे मुठभर मावळे त्यांनी घेतले होते सोबत, आणि त्यांच्या मनामध्ये जी देशनिष्ठा, देशभक्ती जागृत केली. आपल्या हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याबद्दल प्रत्येकाच्या मनामध्ये एक वणवा पेटवला. आपण पारतंत्र्यात आहोत ही जाणीव करून दिली आणि प्रत्येक मावळ्याला त्यांनी निष्ठा दिली. या निष्ठेच्या जोरावरती आपण पारतंत्र्यातून हिंदवी स्वराज्य स्थापन झालं आणि यामध्ये प्रत्येक मावळ्यांनी स्वतःचं बलिदान दिलं. लाख मेला तरी चालतील, लाखांचा पोशिंदा वाचला पाहिजे. बाजीप्रभू देशपांडे, त्याचबरोबर नरवीर शिवा काशीद, त्या शिवा काशीदांना माहिती आहे की ह्या पालखीत बसल्यानंतर आपण छत्रपती शिवाजी महाराज म्हणून चाललोय त्यांचं रूप घेऊन. मात्र हे जेव्हा समजणार आहे, सिद्धी मसूद, सिद्धी जोहर हे त्या क्षणी ठार मारणार आहेत हे माहीत असून सुद्धा पालखीत बसून लाख मेला तरी चालेल, लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांसाठी ते पालखीतून गेले. आणि ज्या ठिकाणी त्यांना समजलं की हे शिवाजी महाराज नाहीत, त्यावेळी कत्तल करून त्यांना ठार मारलं. ह्या स्वतःसाठी त्यांनी बलिदान, ही निष्ठा आहे. बाजीप्रभूंनी दिलेलं बलिदान ही निष्ठा आहे. अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक मावळ्यांनी या हिंदवी स्वराज्यासाठी बलिदान दिलं. जेव्हा छत्रपती श्री शिवाजी महाराज राज्याभिषेकाला त्या सिंहासनावरती बसत असताना त्यांना सुद्धा प्रत्येक या पायरीवरती त्यांना आपला एक मावळा जो बलिदान दिले, जो शहीद झाला, तो मावळा त्यांना दिसत होता. आणि मग त्या राज्याभिषेक, त्या सिंहासनावरती बसून त्यांचा राज्याभिषेक झाला. आणि त्यांच्यानंतर ही परंपरा शेवटपर्यंत ही परंपरा राहिली. शिवाजी महाराजांच्या नंतर धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांनी 9 वर्षाचा कार्यकाल मिळाला. 9 वर्षानंतर त्यांचा पकडून जो छळ करून, त्यांचा हाल अपेक्षा करून त्यांना संपवण्यात आलं, बलिदान झालं संभाजी महाराजांचं. राजाराम महाराजांनी जिंजीवरून 4 वर्ष राज्यकारभार केला. त्यांच्यानंतर संताजीराव घोरपडे, धनाजीराव घोरपडे सारखी, संताजीराव जाधव, धनाजीराव घोरपडे सारखी जोडगोळी औरंग्याच्या छावणीवरती हल्ला करून त्याचा कळस कापण्याचं काम केलं. आणि त्यांच्यानंतर थोरले बाजीराव पेशवे असू दे, मल्हारराव होळकर आहेत, जनकोजी शिंदे, दत्ताजीराव शिंदे, अहिल्यादेवी होळकर, झाशीची राणी यांनी संपूर्ण पराक्रम करत या देशाच्या सीमा, ज्याला मराठा एम्पायर म्हणतात, आज जो आपल्या देशाची सीमा दिसते, कधीतरी गुगलमध्ये मराठा एम्पायर टाका,
मराठा एम्पायर म्हणजे जो भगवा झेंडा, भगवा ध्वज किंवा भगवा नकाशा दिसतो, तो आपला हिंदुस्थान हे घडवण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्यानंतर मावळेने केलंय. नंतर ब्रिटिश आले, त्या ब्रिटिशांच्या विरोधात, ब्रिटिश पोर्तुगीज यांच्या विरोधामध्ये आपल्या हजारो देशभक्तांनी, क्रांतिकारकांनी बलिदान दिलं या देशासाठी. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी तर आझाद हिंद सेना स्थापन केली. मित्रांनो, आपण अजितदादा, आपण एक संस्था चालवतोय, वीर जवान प्रतिष्ठान. आम्ही एक संघटन आम्ही या महाराष्ट्रामध्ये चालवतोय. अनेक मंडळं असतात, मग त्याच्यानंतर एखादं संघटन, मग एखादा पक्ष. हे चालवण्यासाठी काय काय करावं लागतं, किती मेहनत घ्यावी लागते, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. एखादा पक्ष चालवल्यानंतर आत्ता परिस्थिती महाराष्ट्रातली आपण बघतोय. एखादा व्यक्ती झोपताना एका पक्षात असतोय आणि सकाळी उठला तर दुसऱ्याच पक्षात उठलेला असतोय. कोणालाच माहीत नाही की तो उद्या कोणत्या पक्षात असेल. अशा वेळेस हे सगळ्या राजकीय घडामोडी आपल्या देशामध्ये घडत असताना आपल्या देशातील जवान कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठलाही स्वार्थ मनामध्ये न येऊन देता, कुठलीही राजकीय उलथापालथ देशामध्ये होत असताना त्या सीमेवरती प्रतिकूल परिस्थितीमध्ये फक्त आणि फक्त देशाचं संरक्षण करण्यासाठी या ठिकाणी थांबलेला असतो. सियाचीनसारखा भाग आहे, -40 -50पर्यंत या ठिकाणचं टेम्परेचर जातं. 6 तासाच्या वर ड्युटी करू शकत नाही. माझं एवढं ज्ञान नाही, पण मला माहिती आहे 6 तासाच्या वर ड्युटी नाही करू शकत. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आपले जवान संरक्षण करतात. म्हणून म्हणलं, महाभारतापासून, रामायणापासून, शिवभारतापासून ते आत्तापर्यंत इंग्रजांच्या विरोधात, पोर्तुगीजांच्या विरोधात जेवढे लढे झाले, ते आत्ताच्या ऑपरेशन सिंदूरपर्यंत ह्या देशासाठी प्रत्येक जवानांनी आपल्या देशासाठी रक्त सांडलेलं आहे. आणि म्हणून ही भौगोलिक, आजचा जो भूगोलाचा आपला नकाशा दिसतोय तो जिवंत आहे. देशाचा पंतप्रधान किंवा देशावरती असणारी सत्ता याच्यापेक्षा ह्यांचं धोरण काय ठरायचं ठरवू दे, मात्र लष्कराला थोडासा जरी फ्री हँड दिला, थोडासा, आणि त्यांच्यावरचा जर देश सोपवला, तर परवाचं जे ऑपरेशन सिंदूर झालं, ते सिंदूरमध्ये जो पराक्रम दाखवला साहेब, आम्ही रात्री 2 वाजता सुद्धा, जेव्हा आपण अटॅक केला होता त्यावेळी सुद्धा 2-2:30 वाजता या आमच्या सांगलीतल्या चौकामध्ये हजारो जण जमले होते आणि लष्कराला पाठिंबा दिला होता रात्री 2 ते 3 वाजता. जम्मू काश्मीरमध्ये आपल्याला दिसत होतं पहिला चित्र की हातामध्ये AK-47 आहेत, अद्यावत शस्त्र आहेत. असं असून सुद्धा जेव्हा त्यांच्यावरती दगडफेक व्हायची, हात बांधलेले असते, मनामधून कित्येक वेळा त्यांनी ब्रश फायरिंग केलं असेल यांच्यावरती, दगडफेक करणाऱ्यांवरती, मात्र कर्तव्यात बांधलेले असल्यामुळे आपल्याला ते चित्र दिसत होतं की त्यांच्यावरती, आर्मीच्या जवानांवरती आपल्या दगडफेक व्हायची, शिवीगाळ व्हायची, गो बॅक इंडिया असे फलक लावले जायचे. मात्र आज जेव्हा फ्री हँड दिलाय, तेव्हा मात्र एखाद्यानं दगडफेक केली तर आर्मीच्या जीपवरती त्याला बांधून अख्ख्या काश्मीरमध्ये फिरवलं जातं. हा फक्त फ्री हँड द्यायला पाहिजे. जेव्हा एखाद्या पुलवामासारखा अटॅक होतो, आपले शहीद होतात जवान, लगेच त्याला सर्जिकल स्ट्राईकने उत्तर दिलं ते जातं. आता आपल्या जवानांकडं त्या काश्मीरमध्ये डोळे वर करून बघण्याची हिंमत कुणाची होत नाही. मी 7 दिवस होतो काश्मीरच्या प्रत्येक भागामध्ये, आपल्याला आज तिरंगा दिसतो आणि आपले जवान जे तिथं ड्युटीवरती आहेत ते अभिमानानं छाती फुगवून तिथं उभारलेले असतात. तिथले पोलीससुद्धा आपल्याला कधीच कोऑपरेट करत नव्हते. पण तिथं जी अमरनाथ यात्रा दरवर्षी होते, ती अमरनाथ यात्रा टप्प्यावरती आपले जवान त्या ठिकाणी रस्त्यावरती थांबलेले असतात आणि त्यांच्या सुरक्षेमुळे आत्तापर्यंत अमरनाथ यात्रा त्या ठिकाणी सुरक्षित पार पडते. हे आमच्या जवानांचा आम्हाला अभिमान आहे. म्हणून मी एवढंच आवाहन करतो की आज आपण सगळेजण ठरवूया की जिथं जिथं आपले जवान आपल्याला दिसतील त्यांना आपण रिस्पेक्ट द्यायला पाहिजे. त्यांचे सीमेवरती असणारे जवान आहेत, मात्र त्यांचे कुटुंबीय हे आपल्या सगळ्या समाजामध्ये आपल्या शेजारी पाजारी आहेत. त्यांना त्यांचा बंधू असू दे, त्यांचा मुलगा असू दे, त्यांचा भाऊ असू दे, ह्याची आठवणसुद्धा येऊन द्यायची नाही. इतकं आपण त्यांच्या सेवेसाठी या कुटुंबियांच्या सोबत उभं असलं पाहिजे. मी आवर्जून एक गोष्ट सांगतो. आमच्या सांगलीमध्ये काही अवैध कॅफे शॉप होते आणि काही अश्लील गोष्टी त्या ठिकाणी चालायच्या, त्याच्या विरोधात आम्ही आवाज उठवलेला. मात्र एक तासगावमधला एक सैन्यामध्ये असणारे जवान आहेत आमचे आणि ते सीमेवरती होते.
आणि त्याच्या मुलीवरती तिला फसवून या कॅफेमध्ये थोडा अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाला आणि ती बातमी आम्हाला समजली. त्यांचं नाव विचारलं नाही, ते कुठले आहेत, कोण आहेत, काही विचारलं नाही. एका दिवसात सांगलीमधले 6 कॅफे फोडून तोडून संपून टाकले. कारण हे जोपर्यंत सीमेवरती आपले जवान आहेत त्यांच्या कुटुंबियांची ही जबाबदारी सगळी आपली असली पाहिजे. अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी आपलं वर्तन संपूर्ण आपण जिथं राहतो या भागामध्ये असावं असं मी आवाहन करतो. आणि दरवर्षी असाच कार्यक्रम आपण तर घेता आपण सैन्यामध्ये, पण हा कार्यक्रम अजून समाजामध्ये सुद्धा फक्त सांगली नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये व्हायला पाहिजेत. अशा प्रकारचा सुद्धा आपण प्रयत्न करू. एवढं बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर काही विशेष सत्कार या ठिकाणी संपन्न होतील. मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांना वंदन करत मी सर्वप्रथम आज इथे उपस्थित असलेल्या सगळ्या वीर मातांना, वीर भगिनी, वीर पत्नी आणि 71 पासूनच्या असलेल्या आपल्या इथल्या सगळ्यात सिनियर असलेल्या वीर पत्नींना वंदन करतो. तुम्ही सगळ्याच खूपच अवघड प्रसंगातनं आपलं जीवन यापन करत आहात हे माहिती आहे. आणि तरीही या अशा एक व्यक्ती तुम्हाला इथे मार्गदर्शनाकरता उपस्थित आहेत की ज्यांना आपल्या पतीच्या नंतर महाराष्ट्राने 3 वेळा शेतीकरता वेगवेगळे पुरस्कार दिलेले आहेत. तर तुम्हाला अगदी मुद्दामून वंदन. खूप आपल्या सगळ्याच भगिनींना, मातांना मी फक्त एवढंच म्हणू शकतो की तुम्हीच झाशीची राणी आहात, तुम्हीच अहिल्याबाई होळकर आहात. तेव्हा तुम्हाला कुठेही कधीही काही कमी आहे असं स्वतःला तर वाटून देऊच नका. आणि एक भगिनी जशा म्हणल्या तसं पूर्ण सैन्य तुमच्याबरोबर कायम आहे हे लक्षात ठेवा. मला जे 2-4 गोष्टी बोलायच्या आहेत त्या बोलायच्या आधी सर्वप्रथम शांतिनिकेतनच्या गौतम भाऊंचं खूप मनापासून आभार व्यक्त करू इच्छितो की इतकी सुंदर, म्हणजे मला खरोखर ईर्ष्या होतीये की मी का इथे शिकायला आलो नाही. अशी संस्था त्यांच्या वडिलांनी उभारली आणि ते आज खूप मोठ्या प्रमाणावरती ते इथल्या सगळ्या स्तरातल्या विद्यार्थ्यांकरता जी सोय त्यांनी इथे निर्माण केलेली आहे ती बघून खरोखर, म्हणजे मी पुण्यात वाढलो असलो तरी मला खरोखर याची ईर्ष्या वाटली की मी का ह्या शाळेत शिकलो नाही. तेव्हा तुमचं खूप अभिनंदन. आणि तुमचं कार्य खूप मोठं आहे. देश घडवण्याचं कार्य तुम्ही करताय, त्याच्यात तुम्हाला खूप प्रगती होत राहो आणि त्याच्याकरता खूप अभिनंदन. पुन्हा हे प्रतिष्ठानची जी लोक आहेत त्यांच्याकरता आणि इथे आणखीन पण खूप जे उपस्थित आहेत त्यांच्याकरता मी एक छोटीशीच आपली मराठी जी म्हण आहे, वेडे लोकच इतिहास घडवतात. आणि इथे ज्या वीर माता, वीर पत्नी बसल्या आहेत, तुम्हाला एवढंच म्हणेन की तुम्ही ज्यांना गमावलं ते या देशाकरता झालेले वेडे लोक होते. ही वेडी लोक जसं तात्या म्हणले तसं सैनिक सर्व्हिसमध्ये असताना सुद्धा
आपलं ड्युटीचं काम पूर्ण करून पुन्हा जास्तीत जास्त वेळ ह्या कार्यात ओतत असतात. म्हणजे माझा डोकं खातो हा माणूस की सर त्याचं काय झालं, सर त्याला फोन करा, सर यांचा अडचण आहे. त्या डोकं खाण्यामध्ये जी त्याची एक आणि या सगळ्यांची त्या मग तो संताजी असो किंवा गायकवाड असो किंवा एकूण सगळीच टीम, पूर्ण टीम, आणि अशामुळेच या टीमनी आपल्या सगळ्यांना बांधलंय. आज इथे ज्यांचे ज्यांचे सत्कार झाले ते इथे उगच आलेले नाहीत. या सगळ्यांनी कुठल्या ना कुठल्या प्रकारे या वीर जवान प्रतिष्ठानला आपलंसं करून घेतलंय. कारण ही जी मुलं आहेत ही खरोखरी अगदी आपल्या मनापासून हे कार्य करतायत आणि तेव्हा या प्रतिष्ठानला जास्तीत जास्त त्यांची प्रगती व्हावी आणि त्यांचं काम जसं तात्यासुद्धा म्हणले खूप वाढत राहावं अशी मी इच्छा प्रकट करतो. आणि तुम्हाला सगळ्यांनाच आवर्जून सांगतो की मगाशी साहेब म्हणले तसं प्रत्येक गावात जोपर्यंत एक सैनिक प्रतिष्ठान उभं राहणार नाही, प्रत्येक गावात आपण जोपर्यंत एकत्र येणार नाही तोपर्यंत आपला मोल कळणार नाही. आपला मोल जे निर्णय घेणारी लोक आहेत त्यांना जर कळायचा असला तर ही एकजूट संस्था आहे. हे जरी सर्व्हिसमध्ये असोत नसोत हे एकत्र आहेत अशी जर त्यांना थोडीशी जरी कल्पना आली तर आपण जे काही बोलू त्याला खूप लवकर प्रतिसाद मिळेल. तेव्हा आपण प्रत्येक गावामध्ये एकत्र होऊन प्रत्येक गावात एक छोटं प्रतिष्ठान बनवणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यात सगळ्यांनी हातभार लावणं अगदी मोलाचं काम आहे. इथे आणखीन एक वेडे बसलेले आहेत, डॉक्टर पाठारकर. तुम्हाला खरंच डॉक्टर साहेब, जेव्हा मला अजितनी सांगितलं तुम्ही जे सैनिकांकरता तुमचं हॉस्पिटल उघडं केलेलं आहे की कोणालाही कधीही येऊ देत, त्याचं पूर्णपणे व्यवस्थित आणि मोफत काय जे त्याला लागणार आहे ती सेवा केली जाईल. खूप अवघड असतात अशी लोक भेटणं आणि आपल्या पत्नींना सुद्धा या बाबतीत मी मुद्दामून अगदी जाणीवपूर्वक तुम्हालाही खूप अभिनंदन करीन. तुम्ही डॉक्टर साहेबांच्या बरोबर मागे नाही, बरोबर उभ्या आहात म्हणून त्यांनी हे धाडस केलं आहे आणि हे असंच वृद्धिंगत होत राहावं अशी मी मनापासून इच्छा व्यक्त करतो. BEGचे जे कमांडंट साहेब आहेत त्यांनी पण आज इथे यायचे होते, ब्रिगेडियर परमजीत साहेब, पण अचानक त्यांना काही ड्युटी च्या करता नियुक्त केलं गेलं त्यामुळे त्यांना आज इथे उपस्थित राहता येत नाही आहे. पण आजचा जो सोहळा आहे त्याचं खरं महत्त्व जर आज आपण इथे आपल्यापैकी ज्याला कोणाला काही अडचण माहिती असलेली न माहिती असलेली जर ही लोक आज इथे आलेली आहेत त्यांच्यापर्यंत पोचवली नाही तर हा सोहळा काहीही उपयोगाचा नाही. आपण सगळ्यांनी प्रत्येकाने आपल्या आपल्या फक्त स्वतःबद्दल नाही पण आपल्या शेजाऱ्यांबद्दल, आपले जे कोणी माहितीतली लोक आहेत ज्यांच्याबद्दल आपल्याला थोडीशी माहिती आहे की अरे अशा माणसाला काहीतरी अडचण येते आणि त्याच्यापेक्षाही महत्त्वाचं अशा माणसापेक्षा अशा विधवेला मदतीची गरज आहे हे ओळखून जर आपण प्रत्येकाने एका आपल्या बहिणीला, आपल्या आईला मदत करायचं ठरवलं तर आपल्या या तिन्ही जिल्ह्यांमध्ये जे जिल्हे याच्याकरता नामांकित आहेत
की प्रत्येक गावात जवळजवळ प्रत्येक घरामध्ये एक न एक शिपाई, मग तो पोलिसात असो किंवा सैन्यात असो, असा असतो. असं असताना आपल्या ह्या तिन्ही जिल्ह्यांमधनं प्रश्नच नाही की प्रत्येक अशा शिपायाला, रिटायर झालेल्यांना आणि त्यांच्या परिवाराला कुठेही अडचण यावी. अडचण यायच्या आधीच ती अडचण ओळखून जे ह्या बाबतीत जागरूक आहेत, आपण प्रत्येकाने कोणाला तरी मदत करणे ही आपली जबाबदारी ठरवून आज इथून तसा एक प्रण करून जा, तसा एक आपल्याला निश्चय करून जा की मी माझ्या गावात, माझ्या आसपासच्या गावांमध्ये ज्या कोणी अशा महिला आहेत ज्यांना एक सांगितलं गेलं की अधिकाऱ्यांपर्यंत पोचता येत नाही, तिथपर्यंत पोचवण्याची जबाबदारी मी घेतो, तिथपर्यंत माहिती तरी पोचवण्याची जबाबदारी मी घेतो, असा प्रण करा, असा निश्चय करा प्रत्येकाने. तरच आजचा हा जो सोहळा आहे त्याचं खरं कार्य संपन्न होईल. आज ज्यांचा ज्यांचा या सोहळ्यामध्ये सत्कार केला गेला त्यांना अगदी मनापासून अभिनंदन. पण ह्या सोहळ्याचं मी 100 वेळा म्हणायला तयार आहे की ह्या सोहळ्याचं खरं महत्त्व तरच संपन्न होईल जर तुमच्यातल्या कोणी इथून जायच्या आधी क्लिअर नसला की अरे माझं सगळं क्लिअर आहे, मला काही अडचण नाही आहे. असलेली अडचण मी इथे नमूद करून गेलोय. इथे जरी ही रेकॉर्डची टीम बॉम्बे ग्रुपची असली, इंजिनियरची असली, तरी ते सगळ्या, मग आर्टलरी असो, आर्मर असो, सिग्नल असो, ऑर्डनन्स असो, कुठल्याही ब्रांचच्या शिपायाला आणि माता भगिनी पत्नींना पूर्णपणे आपली नोंद करून मदत करायला म्हणून आलेले आहेत. आपण जर त्यांचा हा वापर नाही केला, त्यांच्यावरती आपण लोड नाही केलं, तर आपण कमी पडलो अशी आपली इथनं भावना असली पाहिजे. तेव्हा बीजी रेकॉर्ड्स कर्नल पाटील साहेब आणि त्यांच्या टीमला माझ्याकडनं खूप खूप धन्यवाद. माझे कमांडंट साहेबांना सुद्धा मनापासून धन्यवाद की त्यांनी एवढी मोठी टीम इथे पाठवली आहे की ज्यांना कोणा काही अडचण आहे त्यांनी कृपया इथून जाऊ नका, घाई करू नका. असा मौका फार वेळेला मिळत नाही. हा मिळालेला मौका आहे आणि मी एक अगदी स्पष्ट सांगतो की आपली ही जी संस्था आहे वीर जवान प्रतिष्ठान, ही एक प्रायव्हेट संस्था आहे. प्रायव्हेट संस्थेकरता अशा प्रकारे रेकॉर्डची लोक येणं याला काही परवानगी नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्या कमांडंट साहेबांनी या टीमला पाठवलेलं आहे. आपण जर फायदा घेतला नाही तर आपली चूक आहे. तेव्हा भगिनींना, मातांना अगदी मुद्दामून अगदी नमस्कार करून रिक्वेस्ट आहे की जायच्या आधी तुमचं जे काही तुम्हाला ड्यू आहेत ते सगळे मिळतायत का नाही हे तपासून घ्या आणि मगच जा. एकूण हा सोहळा खूपच छान याचं व्यवस्थापन केलं गेलं. मलाच थोडा उशीर झाला पोहोचायला. कारण सांगितलं तर आम्ही आमच्या शिपायांना नेहमी म्हणायचो की जो कारण सांगतो तो कमजोर आहे, तो आपली कमजोरी लपवायचा प्रयत्न करतोय. त्यामुळे मी कारण सांगणार नाही. मी उशिरा आलो त्याच्याबद्दल क्षमा मागतो की तुम्हाला आता जवळजवळ 2 वाजत आले, भुका लागलेल्या असतील, पण भुकेच्या आधी थोडंसं ही जी काही टेबलं लागलेली आहेत तिकडे प्लीज कृपा करून
जाऊन त्यांच्यावरती काय जे नमूद करायचे ते करून घ्या. आणि हे जे हिरवी टोपी घातलेली मुलं आणि मुली पण आहेत का? आहेत ना? हात वर करा बघू. मुली, चलो शाबाश. NCCच्या ज्या मुलींनी मला आतमध्ये इकडे आणलं, खूप छान तुमचं ड्रिल होतं आणि मला खूप खूप अभिमान वाटतो. खूप छान वाटलं ते बघून. आणि तुमचा सगळ्यांचा मला हसरा चेहरा बघू देत, दात बघू देत सगळ्यांचे. हां, छान स्वच्छ आहेत आज, सगळ्यांनी केले दातून. खूप छान. हा जो तुम्हाला ही जी संधी मिळतीये, हा जो मौका मिळतोय, त्याचा इतक्या सुंदर वातावरणात हा जो मौका मिळतोय त्याचा पुरेपूर फायदा करून घ्या. आपल्याला फक्त सैन्यातच जायचंय असं जरी मनात असलं तरी तुम्ही जिथे कुठे जाल तिथे एक चांगला नागरिक बनून तिथे आपली जी काही कर्तव्य आहेत ती पूर्णपणे चांगल्या प्रकारे मी करीन असा प्रण करा आणि अशा प्रकारे आपलं जीवन व्यापन करायची आत्तापासूनच तयारी करा. असं माझं एक छोटंसं तुम्हाला निवेदन आहे. आणि मला नक्की माहिती आहे की तुमचे जे कोणी प्रशिक्षक आहेत, या इतक्या सुंदर परिसरातले तुमचे जे कोणी मार्गदर्शक आहेत, ते अशाच प्रकारे तुम्हाला याच्याबद्दल प्रोत्साहन देत असतील. आता मी फार जास्त बोलत नाही. मला इथे आज बोलवल्याबद्दल वीर जवान प्रतिष्ठानचे खूप खूप मनापासून धन्यवाद. इथे बाकी पण प्रत्येक जे कोणी आहेत, खूप मोठ्या मोठ्या संस्था ज्यांनी आपल्या स्थापन केलेल्या आहेत, त्या सगळ्यांना तुमच्या कार्यामध्ये खूप प्रगती होवो, खूप तुम्हाला सक्सेस मिळो अशी भावना व्यक्त करत मी माझे 2 नाही खूप जास्त झाले पण शब्द थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर, खूप सुंदर मार्गदर्शन. संपन्न होत आहे. या कार्यक्रमाचे आभाराचं काम माझ्याकडे आहे. आभाराचे भार कशाला, उपकाराचे हार कशाला, बांधिले जर का मनाला, घरटे त्या घरट्याला धार कशाला. या शहीद सन्मान सोहळ्याला वरिष्ठ अधिकारी तसेच मान्यवर लेफ्टनंट जनरल कर्नल तसेच पत्नी वीर पत्नी शांताबाई बागडे व RR पाटील, गौतमभाऊ पाटील व वीर माता वीर पत्नी सर्व आजी माजी सैनिक
या कार्यक्रमाला उपस्थित राहिले याबद्दल मी वीर जवान प्रतिष्ठान यांच्यामार्फत आभारी आहे.